कोर्टवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केलं तर आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आणि एकच आता नाही एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का की या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. हे सगळे उद्याचे मतदार आहेत, हे सगळे या सगळा आक्रोश जो आहे तुम्हाला वाटतं का ते मतपेटीतून दिसेल? कारण आधी आपण ते हा विषय मतपेटीचा नाही आहे. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आत्ता हा विषय मतपेटीचा नाही आहे, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाही आहे, हा विषय आहे त्यांच्या न्यायाचा. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेले हे सगळे विद्यार्थी उद्या, विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचं देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यांमधून बाहेर येतोय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्या विरुद्ध बघा, आंदोलनाची तुलना अतिरेक्यांशी, त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता, अँटी नॅशनल असता. कोणी केली? अरे जाऊ दे, त्यांची कुवत आहे का? चल आम्ही हिंदी में दोनों बात करेंगे. हिंदी में दोनों बात करेंगे.